नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधुभाऊ सायलीचं कन्यादान करतात. लग्न सोहळा संपन्न होतो. अर्जुन सायलीचा हात हातामध्ये धरतो आणि म्हणतो की हा हात कधीही न सोडण्यासाठी धरलाय आता. गुरुजी सांगतात की कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. अर्जुन सायली प्रतिमाला नमस्कार करतात. ते मधुभाऊंना नमस्कार करतात. मधुभाऊ सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात. दोघे प्रताप, कल्पना आणि पूर्णाजीच्या पाया पडायला जातात, पण कोणीही पाया पडून घेत नाही. सायली मनात म्हणते की आता जरी माझी माणसं माझ्यापासून दुरावली असली ना, तरीसुद्धा मी लवकरच त्यांचं मन जिंकून घेईल. ते दोघेही रविराजच्या पाया पडायला जातात, पण रविराज मागे सरकतो आणि म्हणतो की बाद झाला आता हा तमाशा. सुभेदारांच्या घराकडे वळूनही पाहायचं नाही आता तन्वी. रागातच तो तन्वीला घेऊन तिथून निघून जातो. सर्वजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तो थांबत नाही. कुसुम म्हणते की अभिनंदन सायली, अर्जुन, सुभेदार. चैतन्य सर, फोटो काढा ना या दोघांचेही. सायली, अर्जुन दोघेही हसतात आणि फोटो काढू लागतात. आता तन्वी जेव्हा घरी येते तेव्हा सगळे आदळआपट करू लागते. सुमन ओरडूनच म्हणते, अगं तन्वी काय करतेस तू, अशाने तुलाच त्रास होईल. तन्वी चिडूनच म्हणते की त्रास होईल म्हणजे काय होईल, जीव जाईल ना, आणि तेच हवंय मला. रविराज तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तन्वी म्हणते, कशी काय शांत हो, मी इतकी वाईट आहे का की माझं लग्न अर्जुनसोबतचं मोडलं. कसली शिक्षा मिळते मला ही. माझं अर्जुनवरती खरं प्रेम आहे याची का. मी जगतेच कशाला, मला मरायचंय असं म्हणून पुन्हा मरायचं नाटक करू लागते. रविराज म्हणतो की कुठल्याही माणसासाठी आपली अशी अवस्था करून नाही घ्यायची बाळा. कुसुम खूपच भावूक होते. कुसुम म्हणते की अगं मला अगोदर धास्ती होती की तू सासरी जाशील की नाही, पण आता खरंच ती वेळ आली का असं वाटते की अजून तू थोडे दिवस माझ्याजवळ राहायला हवं होतंस. अर्जुन म्हणतो, कुसुमताई ते सुद्धा तुमचंच घर आहे, तुम्ही कधीही तिथे येऊ शकता. सायली देखील रडत म्हणते की अगं मी काही परदेशी चालले नाही आहे, जवळच आहे, तू कधीही हाक मार मला, मी निम्म्या रात्री येईल बघ तुझ्याकडे. आणि ती कुसुमला प्रेमाने मिठी मारते. नागराज म्हणतो, दादा पण याच्यामध्ये चूक वहिनीची सुद्धा आहे. भर मंडपामध्ये तिने आपल्या स्वतःच्या मुलीला एकटं टाकायला नको होतं, तिची साथ द्यायला हवी होती. प्रतिमा म्हणते की मी जे काही केलं ना ते तन्वीच्या भल्यासाठीच केलं. रविराज चिडूनच म्हणतो की तू आता काहीही बोलू नको, माझ्या रागावरती नियंत्रण नाही राहणार. कुसुम अर्जुनला म्हणते, आणि तुमच्यामुळे माझ्या सायलीच्या डोळ्यामध्ये एक जरी अश्रू आला ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि सायली, या चिडक्या बिब्याची एक जरी तक्रार असेल ना तर लगेच मला सांग, तिथे येऊन त्याचा कान पिळेल मी. अर्जुन म्हणतो की बापरे, घाबरलो ना मी, पण मी तुमच्या सायलीला अजिबात त्रास होऊ देणार नाही. सायली तिथून निघून जाते. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की काळजी करू नका कुसुमताई, अर्जुनचं सायली वहिनीवरती खूप प्रेम आहे, तो नीट काळजी घेईन सायली वहिनीची. कुसुम म्हणते, माहिती आहे मला. चैतन्य म्हणतो, मग तुम्ही आत्ता का असं बोललात. कुसुम म्हणते की काय आहे ना, त्या चिडक्या बिब्याला 4 खडे शब्द सुनावल्याशिवाय मला झोप कशी येईल रात्री. चैतन्य कुसुमवरती हसू लागतो. इकडे तन्वीचं रडायचं नाटक चालूच असतं. तितक्यात नागराज तिच्या समोर येतो. तेव्हा तन्वीला नागराजचे धमकीचे शब्द आठवतात. त्याच्या रागापासून वाचण्यासाठी ती पुन्हा रडायचं नाटक करते. इकडे पूर्ण आजी चिडूनच म्हणते, त्या सायलीला 1000 वेळा सांगितलं होतं की अर्जुनपासून दूर राहा. अस्मिता म्हणते की मला तर वाटलं होतं की या मुलीपासून कायमची सुटका झाली, पण आता ही आयुष्यभरासाठी डोक्यावर बसली आहे. प्लीज आता तिला घरात घेऊ नका हा. कल्पना म्हणते, दोष अर्जुनचाही आहे ना, त्याला सायलीशिवाय दुसरं कोणी दिसतच नाही. प्रताप म्हणतो की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अर्जुनने आपल्या घराच्या अब्रूचा सुद्धा विचार केला. इतक्या पाहुण्यांसमोर आपली मान खाली गेली. मला सगळ्यात जास्त राग तर प्रतिमाचा आलाय. तिला स्वतःच्या मुलीचे अश्रू नाही दिसले, पण सायलीच्या मनात काय चाललंय ना ते बरं दिसलं. प्रतिमाने त्या परक्या मुलीपेक्षा आपल्या दोन्ही कुटुंबाचा विचार करायला हवा होता की नको. तिने तुला दिलेलं वचन ऐनवेळी मागे का घेतलं. पूर्ण आजी म्हणते, कोणीतरी तिथं नमतं घ्यायला हवं होतं, ते तिने घेतलं, याच्यामध्ये तिचं काय चुकलं. कल्पना म्हणते की प्रतिमाची काहीच चूक नाही, शेवटी आपलंच नाणं खोटं आहे. प्रताप, की आपण त्याच्या चांगल्याचाच विचार करत होतो, म्हणून तर तन्वीशी त्याचं लग्न लावून देत होतो ना, मग त्याला हा विश्वास का आला नसेल. आपण आई वडील म्हणून कुठे कमी पडलो. अश्विन म्हणतो की त्रास करून घेऊ नको मम्मा, तू आमच्यावरती चांगलेच संस्कार केलेत, पण तो दादा विसरलाय. तो हेही विसरलाय की तन्वी त्याची लहानपणीची मैत्रीण आहे. म्हणते, मी तन्वीचाच विचार करत होते. आता ती एखादा दिवस रडेल, एखादा आठवडा रडेल, पण जर तिचं लग्न अर्जुनशी झालं असतं ना तर अख्खं आयुष्य तिला रडत काढावं लागलं असतं. आवरेल ती. आपण सगळे आहोत तिच्याबरोबर, आणि तन्वीला चांगलं आयुष्य मिळावं हीच तर आपली सगळ्यांची इच्छा आहे ना. फक्त आपल्यालाच नाही तर पूर्ण आईला सुद्धा हेच वाटतं. म्हणून तर. तेव्हा रविराज रागातच म्हणतो की त्या बाईचं नाव सुद्धा नाही काढायचं या घरामध्ये. सगळे सुभेदार माझ्यासाठी मेलेत आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी मेलोय. अन्नपूर्णा सुभेदारांच्या नावाने मी आंघोळ केली असं समजा. हे ऐकल्यानंतर प्रतिमाला आणि तन्वीला खूप मोठा धक्काच बसतो. अर्जुन, सायली दोघेही खूप खुश असतात. तर प्रेक्षकांनो, या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली
गेटवरती असतात. जेव्हा ते दरवाजा उघडतात तेव्हा सर्व घरातले दरवाजातच उभे असतात. प्रताप म्हणतो की अर्जुन, आम्हाला या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाही. सायलीला या घरामध्ये प्रवेश नाही आणि हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलाय. ते दोघेही घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात पण कोणीही ऐकत नाही. त्यावेळेस अर्जुन निर्णय घेतो, जर सायलीलाच या घरामध्ये जागा नसेल तर मीही या घरामध्ये राहणार नाही. असं म्हणून तो सायलीचा हात धरून तिला घेऊन येतो. त्यावेळेस प्रताप अर्जुनची देखील बॅग आणून बाहेर ठेवून देतो आणि पूर्णाजी दरवाजा लावून घेतात. तर मित्रांनो, येणारे भाग आपल्याला अतिशय रंजक पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.